पिंपरी चिंचवड शहरात आता सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडारोडा, प्लास्टिक टाकणाऱ्यांवर आरएमसी प्लांटमधील हवेचे प्रदूषण, बांधकामांच्या ठिकाणाच्या प्रदूषणावर आता पिंपरी चिंचवड महापालिका 24 तास लक्ष ठेवून असणार आहे। यासाठी पालिकेने 2 खाजगी संस्थांची नेमणूक देखील केली आहे। आतापर्यंत पालिकेने 1000 जणांवर कारवाई केली तर 31 लाखापर्यंत दंडही आकारण्यात आला। पालिकेच्या हद्दीत नागरिक, कारखानदार, दुकानदार तसेच सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारे पर्यावरणास हानी पोहोचविण्यास त्यांच्यावर प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नोव्हेंबर 2024 पासून अँटी न्यूसन्स स्क्वॉड किंवा उपद्रव शोध पथक असं 2 पथक आपण 2 एजन्सीजला अपॉइंट केलं आहे। त्याच्या मागच्या आमची संकल्पना आहे, त्याच्यामध्ये शहरामध्ये होणारा जे काही ओव्हरऑल प्रदूषण आहे, आपला कचऱ्याची समस्या आहे, ओव्हरऑल किंवा नदीचे प्रदूषण आहे, त्याला थांबवण्याचं मुख्य आपला हेतू आहे। याच्यामध्ये जे आपण 2 एजन्सीज नॉमिनेट केल्या आहे त्यांच्या मार्फत आरएमसी प्लांट्सची तपासणी, जेणेकरून त्या ठिकाणी असणाऱ्या काही वायू प्रदूषणचा मुद्दा असेल, कन्स्ट्रक्शन साइट्स ज्याच्यामध्ये प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन, पब्लिक कन्स्ट्रक्शन, त्यांना सुद्धा महानगरपालिकेच्या मार्फत काही डस्टच्या संदर्भातले, पोल्युशनच्या संदर्भातले काही गाईडलाईन इश्यू, नियमावली इश्यू करण्यात आलेली आहे, त्यांच्या संदर्भातला ॲक्शन असेल, नदीचे किनारे राडारोडा टाकण्याचा आपला मुद्दा असेल, रोडवर कचरा टाकण्याचा आपला मुद्दा असेल, स्पिटिंग, थुंकण्याचा आपला मुद्दा असेल, जैविक कचरा आहे त्याच्या संदर्भातला मुद्दा असेल, हे सर्व मुद्दे घेऊन या दोन्ही आपले जे शोध पथक आहे, अँटी न्यूसन्स स्क्वॉड आहे, दोन्ही एजन्सीचे मार्फत आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त कारवाई आपण याच्यामध्ये केली आहे। 31 लाख पर्यंतचा आपला याच्यामध्ये फाईन सुद्धा गोळा करण्यात आलेला आहे। आणि याचे मागची आपली संकल्पना हेच आहे की बऱ्याच वेळा आपण बरीच नियमावली काढतो, पण खरं त्या नियमावलीचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे त्याला शोधणं खूप गरजेचं आहे। आता रिसेंटली आपण बांधकामाच्या संदर्भातला सुद्धा रात्रीला बांधकाम होऊ नये म्हणून आपण त्याची नियमावली काढली की रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत आपण बांधकाम अलाव करणार नाही, बिकॉज सिटिझन्सची, विशेषतः सिनियर सिटिझन, लहान मुलं, पेशंट्स, त्या सर्वांची रात्रीची जी आपली संपूर्ण स्लीप सायकल संपूर्ण डिस्टर्ब होत आहे, बिकॉज बांधकामची आवाज रात्रभर सुरू राहतोय। म्हणून नागरिकांच्यासाठी आपण ती नियमावली काढली आणि त्याच्यासुद्धा इम्प्लिमेंटेशनसाठी हा पथक खूप इम्पॉर्टंट कारणीभूत ठरणार आहे। आणि नद्यांमध्ये होणारा जे काही पोल्युशन आहे तो सोसायटीजच्या मार्फत डायरेक्टली नाल्यामध्ये जर सोडण्यात आला असेल, इंडस्ट्रीजच्या मार्फत सोडण्यात आला असेल, त्याचा सुद्धा शोध घेऊन या पथकाच्या मार्फत आपण कारवाई करणार आहोत। म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे सर्व जे आपले एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना सर्वांना माझी विनंती राहील, जे काही आपण नियमावली लागू केलेली आहे त्याला काटेकोरपणे पालन करण्याचं आमच्या वतीनं आव्हान आहे। नाहीतर आपले हे जे शोध पथक आहे, उपद्रव शोध पथक आहे, त्यांच्या मार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कारवाई करणार आहे। धन्यवाद।